नाश व्हावा तेव्हा या कार्यात आपला नारद तुला सहकार्य करतोय. ते म्हणतोय या नारदाला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. नारायण देवा मला लागली असता एक शांत झाली. तुझी दृश्य शांत करणार काहीतरी सांगू नको, खोटा बोलू नको. भविष्य तू जाणतोय हे मला सांग. मी कोण? माझं जर नाव सांगितलंस तर मी तुला मारेन. नाही तर या शब्दावर माझा विश्वास नाही. तुझं नाव कथित केलं तर तुम्हाला मानशील. धेनू आसरे खाऊन दौडर निर्वाह करतोय. नाव तुझं धेनुकासूर. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. बरोबर. मला सांगो तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव त्रैलोक्य वंद पुरुष नारद मुनी. नारद मुनी. नारद मुनी मला सांगा. बरोबर. धेनू आसरे खाऊन धेनू आसरे खाऊन माझा उपयोग होतो. पण आजकालची महिला असेल धेनू आसरे अदृश्य होत आहे. कारण त्याच्यासाठी माझी कॉलेज पर्यंत पडली. याच्यासाठी बरोबर लवकर सांग. त्या पडलेला प्रश्न मी सोडवणार आहे. मला सांग रे, त्या मथुरेतून वावरतोय धेनू आसरे खायला जाताना ती अदृश्य होत आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे कारण पण माहितीये का? कोण असा निर्माण मथुरेत वाढणारा, तो मथुरेत वाढणारा कृष्ण होय. मथुरेत वाढणारा कृष्ण. कोण आहे तो कृष्ण? आणि असा कोण तो विजय आहे आणि माझा मार्गात अडथळा निर्माण करतो आहे. तुझ्या धेनू आसऱ्यांचं मला सांगा तो कृष्ण मला कुठे भेटेल? कृष्ण तुला पाहायचं असेल. अरे तिथं भक्ती, तिथं कृष्ण. कुठे मिळणार ते सांगा. कृष्ण पाहायचं असेल. अरे कृष्ण म्हणजे पाहावा लागतोय, कृष्ण दिसावा लागतोय. कृष्णाचं वर्णन हा नारद करतोय. त्याला ओळखायचं असेल. त्याला ओळखणार कसं? त्याच्या मस्तकी मोरपंख. त्याच्या मस्तकी मोरपंख. तो कृष्ण. तो कृष्ण. एवढंच नव्हे, त्याचा रंग घननिळा. त्याचा रंग घननिळा. तो कृष्ण. तो कृष्ण. एवढंच नव्हे, त्याच्या हाती बासुरी. त्याच्या हाती बासुरी. तो कृष्ण. असा तो कृष्ण. आणि ज्याच्या कंठी वैजंती माळा. तो कृष्ण.